थोड्याच वेळात दोन्ही टीम फायनलिस्ट आहेत, त्यांच्या टॉस उडवण्यात येत आहे. एस4 सिंग ने नाणेफेक जिंकून त्यांनी एस4 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. एमबीसी संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघाचे आमदार चषक 2023 चा अंतिम सामना आता MBCC अंतिम वर्सेस सामन्याला सुरुवात होणार S4 आहे. आपले प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य ही स्पर्धा आणि त्याचा अंतिम सामना. आजच्या अंतिम सामन्याला खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण दीपक करण्याकरिता दादा सबके डीएस ग्रुप माननीय महाराष्ट्राचे गणपत शेठ अध्यक्ष गायकवाड व आमदार माननीय गणपत शेठ गायकवाड हे उपस्थित राहून आता यांच्या प्रत्यक्षात अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. पंचांना आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, लवकर लवकर सामना चालू करण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी आमदार चषक 2023 सुनील तांबेकर व स्नेहल राणे व आमचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. एक महिन्याच्या परिश्रमातून हा एक कार्यक्रम या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा राबवण्यात आलेला आहे आणि खेळाडूंकरिता फक्त पंच ग्राउंडवर उपस्थित राहावे. स्कोर लाईव्ह आले आणि आता थोड्याच वेळात अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून सर्वांनी साईडला व्हावे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून सर्वांनी साईडला व्हावे प्लीज. दिसत नाही. आमदार चषक 2023 आयोजक मंदार माऊली गोविंदा पथक विनंती असेल सुनील तांबेकर साईडला व्हावे. व स्नेहल राणे. आमदार चषक 2023 आयोजक माऊली गोविंदा पथक व सुनील तांबेकर, स्नेहल राणे, जयवंत सकपाळ, विनायक बासुतकर, धनंजय जाधव, किरण पाटील व त्यांचे सहकारी. आता अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे. MVCC चे कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी लवकर लवकर आपला क्षेत्रक्षण मांडून घ्यावे आणि S4 चे ओपनिंग फलंदाज झालेले कौस्तुभ पालांडे S4 तडाखेबाज फलंदाज ऑन द स्ट्राइक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो संयमी फलंदाज अविनाश जाधव S4 चा कर्णधार. पहिला षटक घेऊन येत आहेत ते MVCC चे कर्णधार संदेश जाधव. इकडे पॅव्हिलियन
व्हॉलंटिअरला विनंती असेल की त्यांनी प्रेक्षकांना जरा कमिटी सर्व प्रेक्षकांना कॉमेंट्री बॉक्स कडे विनंती करतो समोर पोलीस बसता नाही की कमेंट्री बॉक्सच्या समोर सर्वांनी साईडला वळावे. याकरिता बाउंड्री लाईनच्या थोडं लांब थांबावं, कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही. लाईनी पासून जरा मागेच बसावे, नंतर डिसिजनला प्रॉब्लेम होईल. प्लीज आपला पाय वगैरे पाय लांब बसावे. बंटी शिंदेच्याकडून बाळाने घेतलेला प्रत्येक विकेटला 5,000चं बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक विकेटला 5,000 म्हणजे 3 विकेट घेतले तर 15,000, 4 विकेट घेतले तर 20,000. बघूया आता बाळा किती हजार पटकवतो इकडे. अंतिम सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यास सज्ज संदेश जाधव उर्फ बाळा. पहिला षटक घेऊन येतो तो संदेश जाधव, सामना करेल तो म्हणजे कौस्तुभ पालांडे. पहिला चेंडू लेक्चरच्या विषय ढकलला 1 धावेसाठी आणि 1 धाव समाधान मानेल तो कौस्तुभ पालांडे. संघाची धावसंख्या झाली ती 1. एक चेंडू 1 धाव. अविनाश जाधव यांच्यासाठी दुसरा चेंडू बॅकफुटच्या दिशेने चेंडूची बॅटची कडा घेऊन जातो तो 1 धाव डिक्लेअर. संघाची धावसंख्या झाली ती 2. बाळा उर्फ संदेश जाधवच्या विकेट साठी 10,000 प्रत्येकी विकेट साठी देण्यात येणारे बाबू शिंदे याच्याकडून. चेकबुक घेऊन बसला तिकडे कोपऱ्यात तो म्हणजे आपला माणूस आपला आणि आमदार बॅटची कडे घेऊन जातोय तो. यष्टीत करायचा प्रयत्न होता पण तिकडे राहुलच्या हातात बॉल भेटला नाही आणि प्रत्येक एक धाव घेण्यात यश आलंय ते म्हणजे माननीय आमदार अविनाश जाधव साहेबांना याला. प्रत्येक चौकारावरती 1,000 रुपये प्राइज दिले जाईल, रोख प्राइज सर्व खेळाडूंनी याची 1,000 रुपये प्रत्येक चौकारावरती माननीय गणपत शेठ गायकवाड यांच्याकडे रोख रक्कम आणि संघाची धावसंख्या झाली खेळाडूंना ती दिली जाईल. 4 चेंडू 4 धावा. S4CC संघ पाचवा चेंडू पुढे मारला चेंडू सरळ नसूच्या हातात आणि धावचीचा प्रयत्न उकळाय आणि 1 धाव समाधान मानतील ते म्हणजे S4CC फलंदाज. 5 चेंडू 5 धावा. S4CC संघ शेवटचा चेंडू घेऊन येतो तो संदेश जाधव. आतापर्यंत एकही विकेट घेण्यात यश आलेलं नाही. आमदार माननीय आमदार श्री गणपत गायकवाड यांच्याकडून प्रत्येक चौकासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे अंतिम सामन्यात. माननीय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्याकडून प्रत्येक चौकाला 1,000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. कोण पटकावलं बघूया. दुसरा षटक घेऊन येतो प्रणित चांपो सामना करत तो अविनाश जाधव. पहिला चेंडू पहिला चेंडू पंचांचा निर्णय अवांतर धाव वाईटच्या रूपात आणि संघाची 1 नंबर संघाची धावसंख्या झाली ती 7 बिनगडी बाद. पहिला चेंडू कंटिन्यू पहिला चेंडू घेऊन येतोय आणि अविनाश जाधव पंचांचा निर्णय पुन्हा 1 धावांतर धाव आणि अवांतर धावच्या रूपात 1 नंबर संघाची धावसंख्या झाली ती 8. बॉल 2 धावा आतापर्यंत या षटकात. पहिला चेंडू अजूनपर्यंत कंटिन्यू आणि पंचांचा निर्णय नॉट आउट आणि डॉट निर्धाव असा चेंडू टाकण्यात यश आले ते प्रणित चांबूर यांना. 1 चेंडू 2 धावा आतापर्यंत या षटकात. 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू पुढे स्वतः मारण्याचा प्रयत्न सरळ परश माधवच्या हातात पण कच्चा असं क्षेत्ररक्षण पण 1 धाव समाधान मानावं लागेल ते S4CC संघाला. संघाची धावसंख्या झाली 9 बिनगडी बाद. दुसरा चेंडू घेऊन येतील ते प्रणित चांपूर आणि सामना करतील ते तडकाबाद फलंदाज कौस्तुभ पालांडे. बघूया 1,000 रुपयाचं बक्षीस. पुढे स्वतः मारण्याचा प्रयत्न सरळ हातात होता पण जेल टिपण्याचा यशस्वी प्रणित चांपूर आणि 1 धाव घेण्यात यश आले ते म्हणजे कौस्तुभ पालांडे आणि अविनाश जाधव यांना. संघाच्या धावसंख्येत भर संघाची धावसंख्या झाली ती 10 बिनगडी बाद.
चौथा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे प्रणित चांपूर आणि त्याचा सामना करतो अविनाश जाधव. बघूया काय करतो तो अविनाश. पुढे ससत मारायचा प्रयत्न, गॅप करण्याचा प्रयत्न, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे अविनाश जाधव. कमेंट्री बॉक्स मधनं साईडला लहान मुलांनो अनासुनेचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव वाचवण्यात यश आले त्याला तिकडे. 4 चेंडू 11 धावा. 5वा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे प्रणित चांपूर आणि सामना करेल तो म्हणजे कौस्तुभ पालांडे. 1000 रुपयाचं बक्षीस लागू केलेलं आहे प्रत्येक चौकारावर. बघूया कौस्तुभ पालांडेला भेटतोय का 1000चं बक्षीस. चौकार मारून पटकवतो का बघूया. 1000 रुपयाचं बक्षीस. पुढे जातो माझा प्रयत्न सरळ आत्महत्या आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे स्पोर्ट्स संघाचा कौस्तुभ पालांडेच्या रूपात. फुलटॉस चेंडूला सरळ बाहेर मारलाय त्याने आणि आत्महत्या केली आहे आणि पहिला गडी बाद झालाय. नवीन फलंदाज ऑन द स्ट्राईक कुणाल मेष डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज तो म्हणजे कुणाल मेष आणि शेवटचा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे प्रणित चांपूर. बघूया काय करतो तो कुणाल मेष. शेवटच्या चेंडूवर काय कामगिरी दाखवतोय. पुढे ससावत एक धाव घेण्याचा प्रयत्न पण पंचांचा निर्णय नॉट आउट. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एसओसी संघाची धावसंख्या झाली ती 12. एक गडी बाद कौस्तुभ पालांडेच्या रूपात आणि तिसरा आणि निर्णय षटक घेऊन येतो तो म्हणजे अनासुने निखिल अनासुने आणि त्याचा सामना करेल डाव्या हाताने फलंदाजी करणारा कुणाल मेस्ट निखिल अनासुने. पंचक्रोजी फेमस असलेला निखिल अनासुने साइड आर्म राऊंड द विकेट मारा करतो तो निखिल अनासुने. पहिला चेंडू पुढे सुद्धा मला चेंडू सरळ गोट्याच्या हातात पण धावचीचा प्रयत्न पण एक धाव घेण्यात यश आले ते एसओसी संघाच्या फलंदाजाला. 13 धावा आतापर्यंत एसओसी संघाच्या एक चेंडूच्या समाप्तीनंतर. तिसरा षटक दुसरा चेंडू घेऊन येतोय थांबा. दुसरा चेंडू सामना करतो अविनाश जाधव. पुढे सतत माझा प्रयत्न सरळ सोडून सावंतच्या हातात. बॉल तिकडे मिसफील्ड झालेला आहे पण नुकसान झालेलं नाहीये ते एमबीसी संघाला आणि त्याचा फायदा सुद्धा घेतलेला नाही ते स्पोर्ट्स संघाने. आणि एक धाव समाधान मानतील ते स्पोर्ट्स संघाची फलंदाज संघाची धावसंख्या झाली ते 14. एक गडी बाद. 2 चेंडू 2 धावा. बघूया तिसरा चेंडूवर काय करतो तो अनासुने. पुढे सतत मारायचा चेंडू सरळ प्रणित चांपूरच्या हातात. एक धावेवर समाधान मानतील ते म्हणजे कुणाल मेस्ट. 15 धावा. एक गडी बाद एसओसी संघ. 4था चेंडू घेऊन येतो तो निखिल अनासुने. पुढे सतत मारायचा प्रयत्न सरळ कुणाल पोपकरच्या हातात. धावचीचा प्रयत्न पण बॅट्समन क्रीज मध्ये. बॉल टू बॉल गेम चालू आहे अंतिम सामन्यात. संघाची धावसंख्या झाली ती 16. एक गडी बाद. 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकात. परत एकदा सुंदर शॉट सुंदर क्षेत्ररक्षण करतो तो म्हणजे कुणाल पोईपर. धावचीचा प्रयत्न पण पंचांचा निर्णय नॉट आउट. धावचीचा प्रयत्न होता. सुंदर असा क्षेत्र असा नमुना दाखवतो तो म्हणजे कुणाल संदीप पोईपकर आणि सुंदर असा शॉट पण मारला होता तो कुणाल मेस्ट आणि एक चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातला. आतापर्यंत 18 धावा मारण्यात यश आले ते म्हणजे एसओसी संघाच्या फलंदाजाने एक गडी बाद दाखवलाय पण आता शेवटचा चेंडू घेऊन येतो. बघूया निखिल अनासुने काय करतोय कोणती कामगिरी दाखवतोय शेवटच्या चेंडूवर.
किंवा कुणाल मेच दाखवतो आपल्या बॅटरीतले चुरक टॅप शॉट की ग्राउंड शॉट प्रदर्शन बघूया. क्या बात आहे, सुंदर असं क्षेत्ररक्षण दाखवतो अनाज सोने. आणि टोटल झाले ते 19 आणि 20 धावांची आवश्यकता असेल ती एमव्हीसी संघाला जिंकण्यासाठी. अंतिम सामना बनवून अव्वल स्थानावर असलेला आपला संदेश जाधव एमव्हीसी संघाचा फलंदाज 104 रन मारून अव्वल स्थानावर कायम. तसेच अव्वल स्थानावर गोलंदाजीमध्ये असलेला एसओसी संघाचा गोलंदाज तो म्हणजे ओमकार पालांडे 10 विकेट घेऊन अव्वल स्थानावर आहे. अंतिम सामना जिंकला. थँक्यू डीजे. 20 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू घेऊन येतो अविनाश जाधव. पुढे सतत मारलेला चेंडू 1 धावासाठी डिकच्या रूपात, डिक्लेअरच्या रूपात, घोषितच्या रूपात 1 धाव. दुसरा चेंडू घेऊन येतो अविनाश जाधव, संदेश जाधव यांच्यासाठी. पुन्हा एकदा 1 धावेसाठी ढकललाय घोषित झोन मध्ये. 1 धावेसाठी संघाची धाव संख्या 2. पंचांचा निर्णय, निर्धाव चेंडू. 3 चेंडू 2 धावा आतापर्यंत. तीन चेंडू 2 धावा. चौथा चेंडू घेऊन येतो अविनाश जाधव, संदेश जाधव यांच्यासाठी. सुंदर असं क्षेत्ररक्षण दाखवतो बंटी केंजळे आणि 1 धाव समाधान मानतील ते म्हणजे एमव्हीसीचे फलंदाज. संघाची धाव संख्या झाली ते 3. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आता ऑन द स्ट्राईक असेल ते रोनित सावंत फ्रॉम कोकण. 5वा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. कचारचं क्षेत्ररक्षण. 1 धाव डिक्लेअर भेटते ती रोनित सावंत आणि एमव्हीसी संघाला संघाची धाव संख्या झाली ती 4. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 to go. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला सामना करतील तो म्हणजे संदेश जाधव. शेवटचा चेंडू
पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि इकडे सरळ जाणारा बॉल आत टाकून 2 धावेसाठी मारला तो कौस्तुभ पालंडे लागेल ती एमबीसी संघाला. नीरज पालांडे दुसरं षटक घेऊन येतो आणि सामना करतील तो रोनित सावंत. पहिला चेंडू बघूया काय करतात ते नीरज पालांडे. फिरकी पदरी टाकणारे गोलंदाज. पुढे मारण्याचा प्रयत्न सरळ गोटनकरच्या हातात. वल्लभ गोटनकरच्या हातात 1 धावेवर समाधान मानतील ते एमबीसी संघाचे फलंदाज. 1 चेंडू 1 धाव आलाय दुसऱ्या षटकात. संघाची धावसंख्या झाली ती 7 बिना गडी बाद. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण वल्लभ गोटनकर याच्याकडून. 1 धाव वाचवण्यात यश आले ते वल्लभ गोटनकर याला आणि संघाची धावसंख्या 1 नंबर होते. संघाची धावसंख्या होते ती 8 बिना गडी बाद. 10 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण ओमकार पालंडेच्याकडून आणि 1 धाव घेण्यात यश ते रोनित सावंत यांना. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर. संघाची धावसंख्या झाली ती 9 बिना गडी बाद. दुसऱ्या षटकातले 3 बॉल झालेले आतापर्यंत. चौथा चेंडू घेऊन येतो तो नीरज पालंडे. सामना करतील ते संदेश जाधव. पुढे मारण्याचा प्रयत्न पण 1 धाव डिक्लेअर भेटते ती संदेश जाधव यांना. पाचवा चेंडू पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात यश. सुंदर असं क्षेत्ररक्षण पण टिकेंजर यांच्याकडून. 7 चेंडूत 9 धावांची आवश्यकता ती असेल ती एमबीसी संघाला. आणि शेवटचा आणि निर्णायक चेंडू घेऊन येतो नीरज पालांडे. हुलकावणी दिली आहे. 1 चेक डाऊन नीरज पालांडे. पुन्हा एकदा पुढे जातो मारायचा प्रयत्न. 1 धाव समाधान मानेल ऋषिक राव यांचे सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव समाधान मानतील ते रोनित सावंत. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल ती एमबीसी संघाला जिंकण्यासाठी. अंतिम सामना आमदार चषक 2023 अंतिम सामना चालू आहे. एकदा माऊली गोविंद पथक आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान यांच्यासाठी टाळ झाला पाहिजे. सुंदर असं टुर्नामेंट बनवण्यात आले इकडे मैदानात. एकदा टाळ झाला पाहिजे प्रेक्षकांकडनं. शेवटचा निर्णय षटक घेऊन आलाय तो अनुभवी गोलंदाज ओमकार पालांडे. सामना करतील तर रोनित सावंत. पुढे धावचीचा प्रयत्न हुकलाय पण सुंदर असं बॅकअप केलं तर अविनाश जाधव यांनी. 1 धाव समाधान मानतील ते एमबीसी संघाचे फलंदाज आणि रोनित सावंत आता ऑन द स्ट्राईक असेल ते. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे त्यांनी बॉल चालू असताना कोणी आवाज करू नये विनंती असेल. सुपला शॉट बोलतोय बंटी शिंदे. इकडे सुपला शॉटला आउट देण्यात येणार आहे. दुसरा चेंडू घेऊन येईल तो ओमकार पालांडे. दुसरा चेंडू बॅकअप
बॅकफूट पंच मारलाय तो संदेश जाधव यांनी ऑफसाईडच्या दिशेने आणि एक धाव घेण्यात यश आले. ते 4 चेंडूत 6 धावांची आवश्यकता. 5 धावांनी सुद्धा विजयी होईल तो एमबीसी संघ. 4 चेंडूत 6. दुःख्याला 2000 बंटी शिंदे यांच्याकडून जमा करावे. 2000 पुढे तर मला चेंडू 2 धावा द्या. 2000 बंटी शिंदे 2000 रोख रक्कम देण्यात येणार आहे. बंटी शिंदेकडून 2000 रोख रक्कम. बंटी शिंदे लवकर जमा करावे. बंटी शिंदे नवीन लवकर रुपये जमा करावे. जमा करावे 2000 रुपये लवकर. 3 चेंडूत 3 धावांची आवश्यकता. विजय होण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 4 पाहिजे, 3 ने विजय आहे. आवाज मोठा आहे, आवाज झालाच पाहिजे. 2000 आलेच पाहिजे. बंटी शिंदेकडनं 2000 आलेच पाहिजे. आत्ताच्या आता आलेच पाहिजे. आणि अवांतर धावेच्या रूपात एक धाव अवांतर धावेच्या रूपात संघाला जिंकण्यासाठी फक्त 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 2 कंपल्सरी. अरे कॅमेरा तीन चेंडू 2 धावांची आवश्यकता. लवकर 2000 जमा करावे. बंटी शिंदेला विनंती आहे. सुंदरसा बॅकफूट पंच मारला. 1 धावेसाठी फक्त आणि फक्त 1 धाव. विजयासाठी 1 धाव. ती म्हणजे एमबीसी संघाला आणि ती सामना जिंकणारी. एकदा टाळ झाला पाहिजे एमबीसी संघाला. 2 चेंडू 2 धावाची आवश्यकता आणि 1 धावेने सुद्धा विजय होईल तो म्हणजे एमबीसी संघ. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडूत 1 धावा. 2 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. 1 ने सुद्धा विजयी. सुंदरचं क्षेत्ररक्षण. 1 चेंडूत 1 धाव पाहिजे. 1 चेंडूत 1 धाव पाहिजे. सामना पूर्ण करावा. जरी एमबीसी संघ विजय झाला असेल तरी पण 1 चेंडू 1 धाव पाहिजे. सामना पूर्ण करावा. विकेट गेला तरी पण विजय होतोय तो एमबीसी संघ. तरी पण 1 धाव 1 चेंडू खेळण्यात सामना पूर्ण करावा. आणि सर्वांना विनंती आहे कोणी पळून जावे आणि गेले तर मारून टाकावे. एक चेंडूत 1 धाव. 1 चेंडूत 1 धाव. रोनित सावंत ऑन द स्ट्राइक. ग्राउंड मध्ये पळत जावा. ग्राउंड मध्ये पळत गेल्यावर 3 रनांची पेनल्टी लावण्यात येईल. पहिले सांगण्यात येईल 3 रनांची पेनल्टी असेल. जर ग्राउंड मध्ये पळत गेले तर 3 रनांची पेनल्टी असेल. 3 रनांची पेनल्टी. एक्सप्रेसिंग सिंगल पेनल्टी कायम. मीच जातो पळत. 1 चेंडूत 1 धाव. सुंदर असा शूटच्या रूपात एमबीसी